Am I audible? Yes. आवाज येतोय? Can you hear, Ankur? Yes, ma'am. Yes, ma'am. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good evening. So just wait for 2-3 minutes. Let's others join. Ma'am, Dipali here. Yes, Dipali. I have got 3-4 names. So how can I send you for PPT Three, topics? 3-4 names. Yeah, Okay, just 5. write over here in the chat box. Okay, okay. So only 3-4 names. Where are others? Yeah, 1, 2, 3, 4, 5, Okay. including me. Okay, I'll put it in chat box. Yeah, just write over there. I think you guys are yet not connected to each other. Yeah, ma'am, not that much. On group, we try to discuss or exchange ideas. Yeah, I know. On virtual mode, na, it takes time to understand each other. Actually. Okay, so I think most of them have come, so we can start. So why only 5 names? Yes, where are what others are doing? Rituja, बाकीच्यांनी का नाही दिली नावं प्रेझेंटेशन साठी काही प्रॉब्लेम आहे का? 5च जणांची नावं आली आहेत फक्त दीपालीकडे. तुम्ही जो ग्रुप बनवलाय त्या ग्रुप वरती तुम्हाला फक्त तुमचे टॉपिक्स आणि नाव पाठवायचं होतं. येस. कोणी नाही दिलेलं. अंकुर तू दिलेस? Ma'am, actually not decided the topic yet. Oh, I guess it's been many days since you can't decide a single topic, Ankur. Well, give it by tomorrow. Yes. Okay, I expect you to give it by tomorrow then. Also the others. Okay, so maximum deadline for you will be tomorrow. So हे बघा तुमची डेव्हलपमेंट होणार आहे.
याला काही मार्किंग नाहीये, पण एकदा प्रेझेंटेशन दिलं ना की खूप साऱ्या कॉन्फिडन्स स्टुडंट्सला पण असं वाटायचं की आम्हाला येतं मॅडम, त्याच्यात काय अवघड आहे. पण जेव्हा ऍक्च्युली प्रेझेंटेशन्स द्यायला गेले तेव्हा खूप इम्प्रुव्हमेंटच्या एरियाज होत्या जिथे त्यांचे इम्प्रुव्हमेंट झालेले आहेत, अँड दे हॅव बिकम मच बेटर दॅन व्हॉट दे वेअर बिफोर. सो हे कोणाच्या तरी समोर दिल्याशिवाय आपल्याला कळत नाही, लक्षात ठेवा. सो असं आपण प्रेझेंटेशन दिलेले असतात, पण आपल्याला काय वाटतं माहितीये की कोणीतरी ऑब्झर्वेशनला असलं ना की आपल्याला त्यातनं इनपुट्स येतात, फीडबॅक मिळाला की इम्प्रुव्हमेंट होते की हे इथे मला ह्याच्यापेक्षा बेटर वाटतं, हे असं नको करू. राईट. सो आपण आपल्या फॉल्स इम्प्रेशन मध्ये न राहता यू हॅव गुड स्कोप टू इम्प्रोवाइज युअर सेल्फ. आणि इथून पुढे तुम्हाला कायम प्रेझेंटेशन लागणार आहेत. तुम्ही स्वतःचं काही सुरू करा किंवा कुठे जॉब करा, प्रेझेंटेशन हा खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट असतो. प्रत्येक सिलेबस मध्ये तुम्हाला त्याचं गरज आहे, आणि तुम्हाला तर सेपरेट चॅप्टर दिलाय त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. तो उगाच नाही दिलेला ना, बिकॉज दे नो द इम्पॉर्टन्स ऑफ दिस. सो दीपालीचा आहे नेहा, राहुल, रोशनी आणि ऋतुजा पाटील, एवढ्याच लोकांनी फक्त दिले. स्ट्रेस मॅनेजमेंट, वर्क फ्रॉम होम, सोशल मीडिया, प्रॉज अँड कॉन्स ऑफ ऑनलाईन शॉपिंग आणि लिडरशिप स्किल्स. गुड टॉपिक्स, राईट. या सगळ्यांचे टॉपिक्स छान आहेत. असे सिम्पल कुठलेही टॉपिक घ्या ना, एनी टॉपिक विच यू लाईक. तुम्हाला फुल फ्रीडम आहे, तुम्हाला मी काहीच कंपल्शन करत नाहीये हाच घ्या तोच घ्या, विच एव्हर यू लाईक यू टेक. ओके. आणि फर्स्ट प्रेझेंटेशन I will be happy if you could present it in English. I mean the entire presentation in English. But if you are not that confident, you can mix it with your mother tongue, Marathi or Hindi. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं त्याच्यासोबत तुम्ही मिक्स करा फर्स्ट टाइम प्रेझेंटेशन. इट इज जस्ट टू गिव्ह यू कॉन्फिडन्स, राईट. सो ऍटलिस्ट तुम्ही तो फ्रीडम दिला तर प्रेझेंटेशन्स कराल. फाईन. सो दिस इज वॉट आय एम एक्सपेक्टिंग नाऊ. उद्या म्हणजे वेनसडेच्या क्लासला येताना एव्हरीबडी शुड बी गिव्हन युअर टॉपिक्स. ठीक आहे. तुमची डेव्हलपमेंट हे लक्षात ठेवा, नाही दिलं तर तुमची डेव्हलपमेंट होणार नाही. And it's in your hand. Teacher can just ask you repeatedly, compel you, but still if you don't do, it's your responsibility that you are hindering your progress somewhere. ओके. सो मी ट्रस्ट करते सगळ्यांवर की तुम्ही सगळेजण उद्या वेनसडे पर्यंत दीपालीकडे सगळी लिस्ट तुमच्या ग्रुपवरती आलेली असेल. ओके. सो टुडे इफ यू रिमेंबर लास्ट क्लासमध्ये आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स वरती भरपूर डिस्कशन्स केलेले आहेत. तुमचा सिलेबस जर बघितला तर त्याच्यात काही एक्स्ट्रा पॉइंट्स त्यांनी दिलेले जे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स बद्दल एक्सप्लेनेशन्स देतात. सो what I did is I have not prepared the slides for that, but I have tried to. So I've tried to gather the information. तर त्यांनी त्याच्यामध्ये काय दिले, स्टेप्स टू प्रिपेअर प्रेझेंटेशन्स, म्हणजे हाऊ विल यू प्रिपेअर युअर प्रेझेंटेशन्स, असं तुमच्या सिलेबस मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. तर ऍक्च्युली जे काही मी कव्हर केलंय, जे काही मी प्रत्येक स्लाइड मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलंय वर्बली, ते त्याच गोष्टी आहेत. रिमेंबर दिस. हाऊ विल यू प्लॅन युअर प्रेझेंटेशन, हाऊ विल यू, हे तर तेच सगळे, फक्त आता मी तुम्हाला त्या पॉइंट वाईज एकदा रिवाइज करते. आणि मग स्पीकिंग टॉपिकचा जो लास्ट पॉइंट राहिला होता आपला, की टाइप्स ऑफ स्पीचेस, ते कव्हर करून घेऊ, मॅनेजरल स्पीचेस. सो आपला सेकंड चॅप्टर पण कम्प्लीट होतो. ओके. सो प्लॅनिंग युअर प्रेझेंटेशन. सो प्रेझेंटेशनचं प्लॅनिंग कसं कराल, तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला XYZ टॉपिक वरती प्रेझेंटेशन द्यायचंय, तर तुम्ही प्रेझेंटेशनचं प्लॅनिंग कसं कराल. तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला ऑडियन्स कोणी लक्षात घ्यायचंय. राईट. इथे दाखवलंय बघा, अनालाइज युअर ऑडियन्स. ओके. अनालाइज दिसतंय ना सगळ्यांना स्क्रीन. Yes, ma'am. Okay. So it is given, please analyze your audience. Analyze your audience म्हणजे you have to see who is your audience, and accordingly you have to start the preparing. मग त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या स्लाइड्सचं प्रिपरेशन करायचंय. Then second is select a topic.
टॉपिकचं टायटल किंवा तुम्हाला जर दिलं असलं तर तुम्हाला तेच बनवायचंय, पण जर नसेल दिलेलं तर यू हॅव टू सिलेक्ट अकॉर्डिंग टू द ऑडियन्स, की तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे, तुम्हाला त्याच्यातनं काय इन्फॉर्मेशन कळवायची, त्याप्रमाणे तुम्हाला टॉपिक्स चूज करायचे. ओके. नंतर डिफाईन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रेझेंटेशन. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की पीपीटी बनवताना एक स्लाइड टाका, फर्स्ट स्लाइड, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्टिव्ह म्हणजे लोकांना सांगताय की तुम्ही काय ह्याच्यातनं कव्हर करणार आहे, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस प्रेझेंटेशन, का तुम्ही हे प्रेझेंटेशन देताय आणि मी ते का ऐकायचं. राईट. मी ते का ऐकायचं, कारण मला त्यातनं हे सगळं शिकायला मिळणार आहे म्हणून मी ऐकणार आहे. सो हे बेसिक तयारी झाली. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन आला प्लॅनिंग, तर हे पॉइंट्स तुम्ही लिहा. मी याची लिंक तुमच्या ह्याच्यावर टाकून देईन वर्ड फाईलवर, ज्याच्यातनं सगळ्या लिंक सापडतील तुम्हाला, मी कुठून कुठून कॉन्टेंट घेतलंय ते. सो हे टॉपिक्स तुम्ही ऍड करा किंवा तुमच्या रेफरन्स बुक्स मध्ये रीड करा. Right? Now, preparing the content of your presentation. Now, once you have outlined, you have decided the topic, you have thought about the audience, and now you have made the first slide, ki what exactly I'm going to deliver and why I'm giving this presentation. आता तुम्हाला तुमच्या टॉपिक प्रमाणे content म्हणजे मटेरियल, सगळं डिलिव्हरीचं मटेरियल चूज करायला लागणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, फर्स्ट प्रिपेअर द बॉडी ऑफ प्रेझेंटेशन. ओके. बॉडी ऑफ प्रेझेंटेशन म्हणजे कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला पीपीटीज बनवायचे असतात ना, तेव्हा तुमच्याकडे जेव्हा टॉपिक असतो, तर इनिशियली काय होतं, आपला हँड नसतो एवढा प्रेझेंटेशन्स वरती, तर आपल्या डोक्यामध्ये इमिजिएटली असं पिक्चर तयार होत नाही की तुम्हाला काय 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 सांगायचंय. सो अशा वेळेस बेटर असतं की यू राईट इट ऑन अ पेपर. Right. Write about the topic, write about the titles that you want to express in your presentation, write about the simple content, म्हणजे खूप डिटेल मध्ये नाही पण थोडक्यात थोडक्यात पॉइंट्स हिंटर्स टाइप टाकायचे, आणि मग तुम्हाला एक स्केलेटन तयार होतं. मग त्या स्केलेटनचा यूज करून तुम्ही प्रेझेंटेशन्स बनवू शकता. डिरेक्टली स्लाइड्स करायला घेतल्या तर सिक्वेन्स चुकतात, आपल्याला सिक्वेन्स कळत नाही, मग कारण जसं डोक्यात थॉट येतो तसं तुम्ही स्लाइड बनवता, मग कधी कधी ती वर खाली होते, कधी कधी ती सिक्वेन्स राईट येत नाही. सो इनिशियल स्टेजेस मध्ये यू शुड टेक हेल्प ऑफ द पेपर, राईट इट देअर अँड देन यू शुड ट्रान्सफर इट ऑन द your slides. Okay. Now the body of presentation is where you present your ideas, म्हणजे तुमचं मेन पार्ट सगळा. प्रेझेंट डेटा अँड फॅक्ट्स, ही गोष्ट खूप महत्वाची असते, लक्षात ठेवा. म्हणजे आपण जेव्हा पण काही बोलतो, तुम्ही जेव्हा प्रेझेंटेशन देता तेव्हा तुम्ही एखाद्या जसं फॉर एक्झाम्पल आता कोणीतरी वर्क फ्रॉम होम बद्दल बोलणार आहे, तर वर्क फ्रॉम होम बद्दल बोलताना ती व्यक्ती त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस, पॉसिबली द पर्सन इज गोइंग टू फोकस ऑन बोथ दिस पॅरामीटर्स. तर अशा वेळेस काही फॅक्ट्स, काही एक्झाम्पल्स, काही ऍक्च्युली दॅट हॅज बीन पब्लिश्ड where it is showing this is the advantage and this is the disadvantage. So try to put those facts in your presentation, then only I will trust it. कारण सपोज माझं assumption असं आहे किंवा माझं प्रीकन्सिव्ड माइंड असं आहे की वर्क फ्रॉम होम इज बेस्ट, राईट, वर्क फ्रॉम होम सारखा दुसरा ऑप्शनच नाही. सपोज माझ्या मनामध्ये हे थॉट्स कंडिशन झालेले आहेत, आय फील दॅट दिस इज द ट्रुथ. ते जर तुला काढून त्या पर्टिक्युलर व्यक्तीला मला हे बिलीव्ह करायचंय की नाही, हे असं नाहीये, त्याला दुसरी बाजू पण आहे, तर तुम्हाला तेवढे फॅक्ट्स मला दाखवायला लागतील, तरच मी ते ट्रस्ट करणार. सो प्रेझेंटेशन देताना जितका तुम्ही डेटा आणि फॅक्ट्स दाखवायचा प्रयत्न कराल, तितका तो प्रेझेंटेशन इफेक्टिव्ह होतं. आता जेव्हा मी टीचिंग करते, तेव्हा मी जेव्हा जेव्हा लाईव्ह एक्झाम्पल्स किंवा माझ्या स्टुडंट सोबत झालेल्या गोष्टी असं काय काय सांगते ना, तेव्हा मुलांना ते रिलेट होतं आणि मग देन यू स्टार्ट ट्रस्टिंग, हा यार बरोबर आहे, हे असं होतं, हा हे तसं होतं. मी जर फक्त बुकिश लँग्वेज वापरली ना, तर यू विल नॉट ट्रस्ट, बिकॉज देर इज नो डेटा और फॅक्ट्स दॅट इज शोईंग दॅट दिस थिंग हॅपन्स. Right? Read quotes from experts. Now, if you have some thoughts, right, quotes असतात आपल्याला अवेलेबल. मी सांगितलं होतं स्लाइड्स मध्ये व्हिडिओ टाका मोटिवेशनल किंवा कोट्स टाका, की ज्याच्यामुळे छान हे होतं. किंवा कधी कधी आपल्या टॉपिकशी रिलेटेड एखादा कोट असेल ना, तर तो कोट पण टाकला तरी ते इम्पॅक्ट होतो तुमच्या प्रेझेंटेशनचा. सो तो डिफरन्स पडतो.
relate personal experiences. So whichever topic you are speaking or you are telling, you should try to relate it with your personal experiences, except those which are in the office, particularly for that particular टिपिकल टॉपिक. म्हणजे तुम्हाला सेलच दाखवायचा आहे, तुम्हाला फक्त तुमच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचंय किंवा तुम्हाला तुमच्या प्रोडक्टच्या मार्केटच्या ह्याच्याबद्दल बोलायचं, तर ते तेवढ्यापुरता तेवढंच होणार आहे. पण तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही टॉक्स द्यायचे तर तिथे पर्सनल हे द्या, एक्सपिरियन्सेस जोडा. ओके, गिव्ह डिफरंट डिस्क्रिप्शन्स. सो दिस इज हाऊ इज अ बॉडी. मग प्रेझेंटेशन्स मध्ये ह्या गोष्टी आल्या ना की ते खूप इफेक्टिव्ह होतं. लक्षात ठेवा, खूप इफेक्टिव्ह होतं तुमचं प्रेझेंटेशन. देन प्रिपेअर द इंट्रोडक्शन अँड कन्क्लुजन. राईट, इंट्रोडक्शन करायचं आणि कन्क्लुजन मध्ये परत एकदा यू हॅव टू रिवाइज युअर स्लाइड्स. The opening of your presentation, it's important to attract audience attraction and build their interest. If you don't take their attention, it will be difficult time getting it back. Strategies that you can introduce. मग मी हे सांगितलं होतं की तुमची जर इनिशियली तुम्ही प्रेझेंटेशन स्टार्ट केलं, पहिली तुम्ही टॉपिकचं नाव टाकलं, सेकंड स्लाइडला जर तुम्ही आउटकम टाकलं की ह्याच्यासाठी काय, लाईक ऑब्जेक्टिव्ह, की बाबा हे प्रेझेंटेशन मधनं तुम्ही काय शिकणार आहे, तर नॅचरली काय होतं, त्यांना इंटरेस्ट जनरेट होतो. किंवा if you start asking questions in the beginning of your presentation, anybody is having experience for work from home, right? So anybody can tell me what is their opinion for work from home, right? How many of you like doing work from home, or you will love doing work from home in future? अशा टाईपचे क्वेश्चन्स मी जर तुम्ही स्टार्ट केलं तर प्रत्येक जण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होत जातो, बिकॉज दे आर आन्सरिंग अँड दे आर गेटिंग इन्व्हॉल्ड इन द प्रेझेंटेशन. सो ओपनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओपनिंगला जर तुम्ही त्यांना होल्ड करू शकले तर तुमचं एंटायर प्रेझेंटेशन ती लोक ऐकतात. ओके, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग यू हॅव टू रिमेंबर. आता त्यांनी काही तुम्हाला त्याच्यामध्ये हे दिलेत की तुम्ही काय करू शकता. मेक द इंट्रोडक्शन रेलेव्हंट टू लिसनर्स गोल्स, व्हॅल्यूज अँड नीड्स. म्हणजे सेम थिंग, ऑडियन्स जो बसलाय त्याला काय आवडेल ते द्या, ते सांगा, तशा पद्धतीने सांगा, तर ते ऐकायला रेडी असतं. आस्क क्वेश्चन्स, मी सांगितलं. शेअर अ पर्सनल एक्सपिरियन्स. स्टार्ट विथ सम पर्सनल एक्सपिरियन्स. तुम्ही एखादी स्टोरी बनवून सांगू शकता, अँड दॅट इज वाय टुडे आय एम गोइंग टू प्रेझेंट माय टॉपिक ऑन दिस दिस दिस, असं करून तुम्ही आणू शकता. राईट. नंतर जोकनी सुरू करा, किंवा त्याला आईस ब्रेकर्स म्हणतात. आईस ब्रेकर्स सारखे छोटे छोटे गेम्स अवेलेबल असतात गुगलवर. ट्राय टू यूज देम. Okay, project a cartoon or colorful visual. Make stimulating or inspirational statement. Starting ला quotes टाका inspirational, किंवा inspirational videos टाका. हे सगळे वेज आहेत आणि हे ना खूप प्रोफेशनल लोक पण ह्याचा यूज करतात. दे रिअली यूज दिस काइंड ऑफ ट्रिक्स टू होल्ड देअर ऑडियन्स or generate the interest in their presentations. Okay, so this is what during conclusion you have to again revise whatever the important points you have covered, so that whatever is said in the end is always remembered. तुम्ही एंडला जे काही सांगता ना एखाद्या गोष्टीच्या, ती गोष्ट जास्त आपल्या मेमरीमध्ये राहते, म्हणून एंडला सगळं कन्क्लुजन करायचं असतं. सो दिस इज व्हॉट इज अ सेकंड पॉइंट, हाऊ टू मेक द बॉडी. ओके. थर्ड इज practicing and delivering. So how will you deliver? First is practice, 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 practice. Practice at home. Practice with the slides. Number of slide doesn't matter. You have to practice it with the time. Okay, with the time you have to see की मी किती वेळ घेतोय, मी किती वेळ देते प्रत्येक स्लाइडला, and that way you have to improvise on your presentation. Now here delivering is two types त्यांनी दिले. Speaking from memory. Memory म्हणजे now your, what I said is I don't want paragraphs. So what you will do, you will put the main hinters, or you will put the main points, and then you will try to explain. पण काही मुलं काय करतात माहितीये, सगळं पेपरवर लिहितात आणि पाठ करतात प्रेझेंटेशन. सगळं प्रेझेंटेशन पाठ करायचं आणि पेपरवर लिहायचं, आणि इथे फक्त फॉर एक्झाम्पल हेच पॉइंट सांगायचं असेल ना, तर इथं हे एवढंच टाकणार, प्रॅक्टिस डेलिव्हरिंग द प्रेझेंटेशन. खाली फक्त एवढंच टाकणार, स्पीकिंग फ्रॉम मेमरी. आता स्पीकिंग फ्रॉम मेमरी बद्दल बोलताना ते सगळं जे पाठ केलेलं आहे ना ते बोलतात. पाठ केलेल्या गोष्टींमुळे ते पुस्तकी भाषा वाटते. लक्षात ठेवा, पुस्तकाचं परत रेप्लिकेट केलेलं वाटतं वर्बली.
एखाद्या बुकला. सो आपल्याला पुस्तकातली लँग्वेज नाही बोलायची, तुमच्या अंडरस्टँडिंगनी तुम्ही समोरच्याला समजावायचं असतं प्रेझेंटेशन मध्ये. खूप बुकिश लँग्वेज, खूप टिपिकल लँग्वेज यूज केली ना तुम्ही, तर त्या गोष्टी रिलेट होत नाही, पब्लिक पर्यंत पोहोचत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला ऑडियन्स पर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने सांगायला लागतील. मग तुम्ही काय करायचं, टॉपिकचा कॉन्सेप्ट समजून घ्या. राईट, यू हॅव, म्हणून मी मुद्दामून पहिल्यांदा तुम्हाला जनरलाइज टॉपिक्स दिले, व्हेरी जनरलाइज टॉपिक्स, कारण तुम्हाला कॉन्सेप्ट समजला की वर्क फ्रॉम होम कॉन्सेप्ट आहे, मला त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस सांगायचे, तर मग मला काय काय पॉइंट्स आहेत. मग आता जर तुम्हाला कॉन्सेप्ट माहितीये, तुमच्या डोक्यात सगळं आहे, तुम्ही फक्त वरती हिंट्स लिहिले तरी ते आरामात प्रेझेंट करू शकता. राईट, आरामात प्रेझेंटेशन होऊ शकतात, काही तुम्हाला त्याच्यावर लिहायची गरज नाही. पण काही मुलं खूप आर्टिक्युलेट व्हायला किंवा खूप क्रिएटिव्ह हे करायला, किंवा समटाइम दे वॉन्ट टू यूज व्हेरी हाय लेवल ऑफ लँग्वेज, व्हॉट दे डू इज दे राईट इट ऑन द पेपर अँड दे मग इट अप. नेवर मग इट अप. इट साऊंड्स लाईक ते नॅचरल नाही वाटत, नाही ते आर्टिफिशियल वे ऑफ प्रेझेंटेशन वाटतं. मगअप नाही करायचं, आपल्या हार्टपासून आलं पाहिजे बाहेर, ते बरोबर समोरच्याला रीच करतं, लक्षात ठेवा. फक्त रेलेव्हंट आणि फॅक्ट्स अँड फिगर्स असलेल्या गोष्टी बोलायच्या. काही मनालाही वाटलं म्हणून सांगून मोकळं नाही व्हायचं, मला असं वाटलं म्हणून मी बोललो असं नाही. आपल्याला ते फॅक्ट्स अँड फिगर सोबत द्यायचं. सो मेमरीतनं आठवून बोलणं एक पद्धत असते. काही जण बुकमध्ये न लिहिता काही काही जण फक्त पॉइंट्स लिहितात आणि त्यांच्या मेमरी मधनं रिकॉल करतात. ह्यानी इम्प्रेशन खूप भारी पडतं तुमचं. इट शोज यू आर वेल प्रिपेअर्ड, you have good command on whichever topic you are presenting, but it also has a disadvantage, it looks like you are mugging up the things and you are just trying to say what has been read from the book, right? असं न वाटता ते नॅचरल वाटलं पाहिजे. आणि दुसरे स्पीकिंग फ्रॉम नोट्स, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं की लोक असे दुसरा एक ऑप्शन असतो की मॅडम नाहीच होते आम्हाला, माझ्या नाही लक्षात राहते मॅडम, तुम्ही सांगताय तसं होतं ना. खूप मुलांचा हा प्रॉब्लेम होतो माझ्या, की त्यांना नाही असं पॉइंट्स नुसते ठेवून लक्षात नाही राहत सगळं. मग मी त्यांना काय सांगते, असे छोटे छोटे कागदांचे असे स्क्वेअर मध्ये तुकडे बनवायचे आणि ते हातामध्ये फक्त त्याचा हिंट्स लिहायच्या. छोटे छोटे नोट्स, सगळं थिअरी नाही टाकायची, सगळं पॅरेग्राफ नाही टाकायचा, छोटे छोटे हिंट्स लिहायचे, की जे तू जेव्हा ती स्लाइड येईल तेव्हा तो पेज आणायचा वरती आणि जस्ट त्याचा यूज करायचा, जस्ट टू रिमेंबर और रिकॉल व्हॉट पॉइंट्स यू वॉन्ट टू एक्सप्लेन ऑन दिस स्लाइड. म्हणजे काही मिस होत नाही. हे पण चालतं, हे प्रेझेंटेशन्स मध्ये ऍक्सेप्टेड असतं, इवन इंटरनॅशनल लेवलला पण हे ऍक्सेप्टेड असतं. सो डोंट थिंक की दिस इज समथिंग विच इज नॉट ऍक्सेप्टेड. सो यू शुड कॅरी दॅट स्मॉल स्क्वेअरचा असा पेपर, त्याच्यावर तुमचे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स लिहा आणि तो तुम्हाला असा हातात, एखादा तुम्ही ते याचे अवॉर्ड शोज वगैरेला अँकरिंग करतात बघा, त्या अँकर्सच्या हातात कसे असतात ते छोटे छोटे लिफलेट्स टाईप पेपर असतात, तसे पेपर्स तुम्ही हातात ठेवू शकता ड्युरिंग प्रेझेंटेशन अँड यू कॅन use them. Okay, you can refer them during your presentation, so you just go through it and then you recall the point and now you explain looking towards the audience, right? That is also fine. It creates fine impact, good impact, त्याचा काही problem नसतो. Okay, third is speaking from text. टेक्स्ट म्हणजे असं एंटायर टेक्स्ट टाकायचं आणि ते वाचायचं. पर्सनली आय डोंट लाईक डुईंग प्रेझेंटेशन इन दिस वे, बिकॉज दिस लुक्स लाईक यू आर रीडिंग द एंटायर कॉन्टेंट. आता सपोज तुम्ही हे सगळं टाकलं आणि नुसतं हे वाचलं, तर काय ते ऑडियन्सला कनेक्टिव्हिटी राहणार आहे मला सांगा. ऑडियन्स पण वाचतंय, right? Now you can just put it on the slide, you can put your slide, project it, and you just sit in the corner and say read it. राईट, हेच मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही वाचून घ्या, कोणाला काही कळलं नाही तर मला विचारा. असं प्रेझेंटेशन नाही ना द्यायचं आपल्याला. सो माझे पर्सनल आहे की माझा एक्सपिरियन्स जो आहे आणि मी जे पाहिलेत की गुड प्रेझेंटेशन्सले जे अवॉर्ड्स दिले गेले किंवा लोकांना असे मिळालेले, पहिले इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मध्ये सेमिनार्स ऐकलेले आहेत, एव्हरीवेअर आय हॅव सीन नोबडी इज युझिंग एंटायर टेक्स्ट ऑन द प्रेझेंटेशन्स. PPT is not meant for that. So possibly you should avoid doing such kind of things, avoid putting entire content.
हिंटर्स आणि हे पाहिजे, तुमचं नॉलेज पाहिजे तेवढं. हा दाखव कशी फोटो आले लहान सोळा कशी ओके, सो मध्ये मध्ये एंटरटेनमेंट होती ना आपली. एव्हरी डे देर इज समवन हू विल जस्ट ऑन हिज माईक आणि मस्त मजा येते. टाइम नसतो, नाही तो मस्त एन्जॉय केला असतो आपण. सो दिस इज ऑल. सो टेक्स्ट यू शुड अवॉइड. आता फक्त ना फायदे काय होतात सांगते. जेव्हा तुम्ही मेमरीतनं रिकॉल करता ना तुमचं प्रेझेंटेशन, तेव्हा तुम्ही ऑडियन्सला आय कॉन्टॅक्ट देता, ऑडियन्सच्या अवतीभोवती फिरू शकता, कारण सगळं इथून येतंय. तुम्हाला त्या स्लाइड्सची गरज नाही किंवा त्याच्यावर काही वाचायची गरज नाही, बिकॉज युअर एव्हरीथिंग इज कमिंग फ्रॉम हिअर, राईट. सो तेव्हा तुम्ही आरामात आय कॉन्टॅक्ट देऊ शकता. सेकंड मेथड होती जिथे तुम्ही नोट्स वापरता, ते छोटे छोटे पेपर वापरता, तिथे पण तुम्ही आय कॉन्टॅक्ट देऊ शकता, कारण एकदा हिंट वाचले की तुम्ही बोलू शकता. इवन यू कॅन गो अराउंड द ऑडियन्स. तिथे फक्त एकच ड्रॉबॅक होतो की तुम्हाला ऑन द स्पॉट थॉट्स काही येत नाही, कारण तुम्ही त्या वाचण्याच्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतं तुमचं माइंड. सो तुम्हाला एकदम नवीन थॉट, नवीन आयडिया असं काही तिथे सुचत नाही बऱ्याचदा अशा वेळेस. आणि थर्ड प्रोसेस तर आय पर्सनली डोंट लाईक, and this is not something you should follow, even if it is given here that you can use it and all, but I don't think it is a good thing, because इथे काय होतं ना, मुलांना मी बघितलंय की स्टुडंट्स स्पेशली दे जस्ट स्टार्ट रीडिंग द एंटायर पॅरेग्राफ, ऑडियन्स मध्ये बडबड सुरू होते, त्यांच्यात जोकिंग सुरू होतं, and they are not paying attention to whatever the presenter is saying. So avoid using such type of paragraph. So PPTs चा हा पॉइंट होता जो मी तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड, हे लिंक पाठवून देईल, तुम्ही त्याच्यातनं ऍड करा. हे पण एक एक्स्ट्रा सापडलं होतं मला, बट इट इज ऑल द सेम थिंग, राईट. सगळं सेम आहे, ह्याच्या पलीकडे पीपीटी काहीच नाही. आणि इथला एक पण पॉइंट नाही जो आपण डिस्कस केला नव्हता. ओके, आपण सगळं डिस्कशन केलं होतं पीपीटी मध्ये, फक्त मी एक्झॅक्टली ते टायटल्स दिलेले नव्हते. बट यू आर स्मार्ट इनफ, आय फील, की if they ask you something, these are the only thing that happens in PowerPoint presentation, so you can write everywhere the same answer or whichever the question they ask, right. क्वेश्चन वाचा आणि त्याला त्या पद्धतीने हे आन्सर्स रिलेट करा. काही डिफिकल्ट नाहीये, तुम्ही कॉन्सेप्ट समजून घ्या. लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट समजून घ्या. मी टिप्स टाकलेले, मिस्टेक्स काय होतात ते सांगितले, बस तेवढे लक्षात ठेवा. अँड स्पेशली ज्यांनी ऑलरेडी प्रेझेंटेशन दिलेले आहेत, दे कॅन इझिली रिमेंबर दिस, कारण हे बऱ्याचदा होतं. ह्या चुका स्टार्टिंगला तर खूप होतात. मेन चूक काय होती माहिती का, हे असं आता कधीपासून सांगितलंय टॉपिक्स आणा तरी मुलं आणत नाही. आता मी सडनली सांगितलं ना की उद्यापासून प्रेझेंटेशन सुरू करायचंय, फॉर एक्झाम्पल सांगतेय, अनुकूल तू प्रेझेंटेशन द्यायचंय, अंकुर का अनुकूल काय त्याचं नाव आहे, सो तू प्रेझेंटेशन द्यायचंय. आता त्यांनी तर टॉपिकच डिसाईड नाही केला आणि मी म्हटलं उद्या तू देणार आहेस की हा हा आपला पठ्य रात्री बसणार, राईट. रात्री टॉपिक शोधण्यापासून सुरुवात, नाही तर एखाद्या मित्राने बनवलेलं प्रेझेंटेशन मागून घेणार आणि ते प्रेझेंटेशन माझ्या समोर आणून इथं ओपन करणार, किंवा रात्री बसून बनवणार आणि मग काय लक्षात राहणार आहे, काही वाचलेलं नाही, त्याच्यावरचं काही माहित नाही, सरळ कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट, सगळं कॉन्टेंट कॉपी पेस्ट, सो दॅट तो बसणार आणि नुसतं वाचणार. इजंट इट. सो हेच होतं, कारण प्री प्लॅनिंग नाही, राईट, टाइम देत नाही, प्रिपरेशनला वेळ नाही, प्रॅक्टिसला वेळ नाही, म्हणून प्रेझेंटेशन नीट होत नाही. हळूहळू तुम्हाला ह्याच्यावरती मास्टरी आणायला लागणार आहे, कारण ऑफिसेसमध्ये तुम्हाला एवढा टाइम मिळत नाही. कधी कधी अक्षरशः 2 तास आधी सांगतात की यू आर गोइंग टू गिव्ह प्रेझेंटेशन ऑन दिस टॉपिक, मेक युअर स्लाइड्स रेडी. कधी कधी एक दिवस आधी सांगतात की उद्या ह्याच्यावरती प्रेझेंटेशन आहे. कधी कधी रात्री बसून स्लाइड्स बनवलेल्या असतात आणि नेक्स्ट डे सकाळी जाऊन प्रेझेंटेशन द्यायचं असतं. ऑफिसमध्ये, कॉर्पोरेटमध्ये हे सगळं असं लास्ट मिनिट सुरू असतं. मग हीच वेळ आहे, हे 3 वर्षात तुम्ही त्याच्यावर मास्टरी मिळवली प्रेझेंटेशन देण्यावर, तर त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर 100% तुम्ही प्रेझेंटेशन देऊ शकणार नाही, 100%. आज पण मी बघते, आता माझ्या नवऱ्याच्या सनोफी मध्ये हे लोक प्रेझेंटेशन बनवत आहेत, स्लाइड्स बनवत आहेत ना, तर त्याच्या चांगल्या चांगल्या पोस्टरच्या लोकांना सुद्धा स्लाइड्स बनवता येत नाही. they are not able to understand what are the things that can be put on the slides, what are the things and how to represent them on the slides,
राईट. एकाने तर आत्ता मला मी आले ना संध्याकाळी घरी, तेव्हा मला माझे हसबंड एक स्लाइड दाखवत होता. त्याच्यावरती अक्षरशः त्या मुलांनी स्लाइड बनवली आहे आणि एखाद्या लहान मुलांना समजवत असल्यासारखं सगळं लिहिलंय. इयरचं इन्फेक्शन काय, नोजचं इन्फेक्शन काय, थ्रोटचं इन्फेक्शन काय. आता हे कोणाला पाठवणार आहे? फ्रान्सच्या लोकांना, जे त्यांचे सिनियर तिथं बसलेले आहेत. आता त्यांना इयर, नोज, थ्रोटचे इन्फेक्शन माहित नाही, राईट. सो हे जे ना, हे कळत नाही आणि हे कळायला तुम्हाला प्रॅक्टिस लागते. हे समजायला तुम्हाला प्रॅक्टिस लागते आणि ती प्रॅक्टिसचा हा प्लॅटफॉर्म आहे, लक्षात ठेवा. चुकलं तर चुकू दे, चुकायलाच पाहिजे. इथे चुका झाल्याशिवाय सुधारणा होणार नाही. सो मी एक्सपेक्ट करतच नाही की तुमचा एक्सलेंट आणि एकदम वर्ल्ड क्लास पीपीटी झाले पाहिजे. I want you to do mistakes. Your mistakes will help you to get better and better, remember. So अजिबात मनामध्ये कुठला फोबिया, कुठलं कंपॅरिझन, कुठलं हे ठेवू नका. मला इंग्लिशच येत नाही, मी कसं देऊ, मला हे मराठीत द्या. मला स्लाइड्स बघू दे, तुमच्या बोलण्याचा कॉन्फिडन्स बघू दे. हळूहळू इंग्लिशवर शिफ्ट व्हायचंय आपल्याला, isn't it? सो अजिबात मला कोणाच्या मनात हा फोबिया नकोय. अँड ट्रस्ट मी, या अशा एक्सपेरिमेंट्सनी ना तुमच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स वाढतो आणि खूप चेंजेस होतात तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. सो प्लीज कोऑपरेट विथ मी. असं हे करू नका. आणि वेनसडे पर्यंत सगळ्यांचे टॉपिक्स द्या, म्हणजे नेक्स्ट मंडे पासून आपण आपले प्रेझेंटेशन स्टार्ट करू. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट यू ऑल हॅव टू डू. अँड यू हॅव टू सेंड इट टू दीपाली. दीपालीला सेपरेट पाठवत बसू नका, तुमच्या ग्रुपवर टाका, ती घेईल तिथून सगळ्यांचे प्रेझेंटेशन. और यू जस्ट कम्युनिकेट विथ हर, शी विल अरेंज इट. सो लास्ट पॉइंट दॅट वॉज लेफ्ट इन अवर स्पीकिंग जे आपण पाहिलं होतं, कसं पाहिजे व्हॉइस, टोन, आपलं बोलण्याची पद्धत, वर्ड्स, वोकॅबलरी, हे सगळं बघितलं होतं ना. त्याच्याच पुढे आपण पीपीटी कंटिन्यू केलं होतं. सो स्पीकिंग मध्ये लास्ट पॉइंट राहिला होता आपला, दॅट इज टाइप्स ऑफ मॅनेजरियल स्पीचेस. म्हणजे कुठे कुठे ऍज अ मॅनेजर तुम्हाला स्पीच द्यायला लागतं. स्पीच म्हणजे काय असतं? 2 मिनिटं बोला, 5 मिनिटं कोणाबद्दल बोला. हे पॉलिटिकल बॅकग्राऊंडचे जे तुम्ही पोरं असतील ना, तुमचं कोण आजूबाजूचं पॉलिटिक्स मध्ये, किंवा तुम्ही स्वतः पॉलिटिक्स मध्ये जात येत असाल त्या लोकांच्यात वगैरे, आता तिथं असं ना, 2 मिनिटं उठून ह्याच्याबद्दल बोला, 2 मिनिटं उठून त्याच्याबद्दल बोला, त्याला काहीतरी ते शालन हे देताना त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगा. हेच असतात सगळे स्पीचेस, राईट. हे शॉर्ट स्पीच, लॉंग स्पीच असे 2-3 कॅटेगरीज असतात. पण मॅनेजर जेव्हा व्हाल तुम्ही, उद्या MBA करून जेव्हा त्या पोस्टवर जाल, तेव्हा तुम्हाला मेनली स्पीचेस काय लागतात, तर त्याची 3 कॅटेगरीज आहेत: इन्फॉर्मेटिव्ह, पर्सुएसिव्ह आणि स्पेशल ऑकेजन. खूप सोपं आहे, लक्षात घ्या, खूप सोपं आहे. तुम्हाला आन्सर लिहिण्यासाठी मी सगळे डिस्क्रिप्शनचे पॉइंट्स टाकलेत की ह्याच्यावर शॉर्ट नोट वगैरे आली तर तुमच्याकडे अँपल ऑफ मटेरियल पाहिजे. पण कॉन्सेप्ट वाईज एकदम सोपं आहे, समजून घ्यायला एकदम सोपं आहे. इन्फॉर्मेटिव्ह स्पीच म्हणजे ज्या स्पीच मधनं तुम्ही लोकांना इन्फॉर्मेशन देत, राईट. इन्फॉर्मेशन मग ती काय असणार आहे? ऍज अ मॅनेजर एखादी प्रोसेस समजवणं, राईट. ऍज अ मॅनेजर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती देणं, तुमच्या प्रोडक्ट बद्दलची माहिती देणं, राईट. तुमच्या क्लायंटशी बोलणं, तुमच्या कंपनीबद्दल तुमचं सेलिंग करणं, विच एव्हर द फील्ड यू आर वर्किंग इन, त्यांच्यात इन्फॉर्मेटिव्ह स्पीच. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे फिनान्समध्ये MBAs भरपूर आहेत. उद्या त्यांना असं काही क्लायंट बसलाय आणि त्यांना त्यांचं हे प्लॅन समजवायचं आहे, इन्व्हेस्टमेंट प्लॅन समजवायचा आहे, तर ते जे काही माहिती देणार आहे की हा प्लॅन का नाही, हा प्लॅन काय, that is all called informative speech, right? So whenever a speech is given which is to convey some information, it is called informative speech. Second is persuasive म्हणजे convincing, समोरच्याला कन्व्हिन्स कसं करायचं. मग कन्व्हिन्सिंग स्पीच असतात, एखाद्याला कन्व्हिन्स करणं, पटवून देणं. फॉर एक्झाम्पल, आज तुम्ही XYZ कंपनीचे मॅनेजर आहात आणि तिथे एक नवीन एम्प्लॉई आलाय जो वेगळ्या ठिकाणून काम करून आलाय, तर त्याला तुमची सिस्टम समजणं थोडं अवघड होतं. तो त्या सिस्टमशी तुमची सिस्टम कंपॅरिझन करत बसतो की त्या कंपनीत तर असं नव्हतं, ह्या कंपनीत तर असं आहे. मग तुम्हाला पर्स्युएसिव्ह स्पीच वापरायला लागते टू कन्व्हिन्स हिम की ही कंपनीच्या पॉलिसीज का चांगल्या आहेत, या कंपनीचे हे रूल्स काय आहेत, त्याच्या मागे काय कारण आहे, राईट. ते सांगायला तुमच्यामध्ये पर्स्युएसिव्ह स्पीच आलेलं पाहिजे. तिथे तुम्हाला हे यूज करायला,
तिथे नुसती जर तुम्ही इन्फॉर्मेशन दिली, हा रूल आहे, हे आपल्याकडे असं असतं, हे असं असतं, हे असं फॉलो करायला लागतं, झालं. राईट? त्याचं कन्फ्युजन क्लिअर नाही झालं, तो अजून पण आतून रेडी नाहीये हे सगळं ऍक्सेप्ट करायला. मग असा व्यक्ती काय करणार? कधी ना कधी तो प्रॉब्लेम क्रिएट करायला सुरुवात करणार. तो त्या कंपनीचं आणि या कंपनीचं कंपॅरिझन करणार. मग ऍज अ मॅनेजर तुम्हाला काय करायला लागणार? पर्स्युएसिव्ह स्पीच वापरायला लागणार, जिथे तुम्ही त्याला कन्व्हिन्स करताय की बाबा हे रूल्स बेटर आहेत तुझ्या त्या आधीच्या कंपनीपेक्षा, हे कसे तुझ्यासाठी बेनिफिशियल आहेत, ह्याचा कसा तुला फायदा होणार आहे, हे घुमवून फिरवून तुम्हाला त्याला सांगायला लागणार. आणि हे आपल्यामध्ये पाहिजे. कारण मॅनेजर झाल्यावर ज्या ऑर्गनायझेशनचे आपण अटॅच्ड असतो त्या ऑर्गनायझेशनच्याच बद्दल आपण बेनिफिशियल लोकांना सांगत असतो की का चांगलं आहे, का तुम्ही इथं राहायला पाहिजे, का हा जॉब तुझ्यासाठी बेस्ट आहे. सो दिस इज हाऊ persuasive speech plays the role. Special occasion speech, as a manager, if you see, if somebody is promoted and there is a party organized, तर तुम्ही वेगवेगळ्या ह्याला म्हणजे कोणी त्यांच्या प्रेज मध्ये स्पीच बोलतं की बिंग अ मॅनेजर तुमच्या अंडरचा व्यक्ती जर प्रमोट झाला तर तुम्ही त्याला मोटिवेट करायला स्पीच बोलता, किंवा तुम्ही टोस्ट, राईट, म्हणजे ते सगळे वरती हे करतात ना, ग्लासेस वरती रेज करतात आणि टोस्ट म्हणतात की सेलिब्रेशन करायला, एखाद्याची काही नवीन अचिव्हमेंट झाली ती करायला, तिथे लोक स्पीच देतात. तुम्ही ख्रिश्चन लोकांचे वेडिंग्स मध्ये पाहिलं असेल तर त्यांच्या तिथे असे डिनरला ह्याला ते तिथे पण असे स्पीच देतात एकमेकांबद्दल असं, किंवा त्या ओव्हरऑल सिनॅरिओ बद्दल असतं. सो अशा टाईपचे पण स्पीचेस असतात. सो हे स्पेशल ऑकेजन्स आहेत. इट डिपेंड्स ऑन द ऑकेजन. तुमच्याकडे एखादा इव्हेंट असेल, त्या इव्हेंटला तुम्ही स्पीच देताय, तुम्ही स्वतः अवॉर्ड घेतलं आणि ते अवॉर्ड रिसीव्ह केल्यानंतर तुम्ही एक ग्रॅटिट्यूड म्हणून स्पीच देताय की आय थँक दिस, आय थँक दॅट, आणि या सगळ्यांच्या कोऑपरेशनमुळे झालंय. दीज आर ऑल डिफरंट स्पीचेस. आता लक्षात ठेवा, स्पीच द्यायचं म्हणजे तुमच्यामधलं स्टेज फिअर जायला पाहिजे. तुमच्यामधला स्टेज फिअर हे कम्प्लिटली गेलं पाहिजे. पब्लिक स्पीकिंग डेव्हलप झालं पाहिजे. आणि हे कुठे होणार आहे माहितीये? प्रेझेंटेशन्समुळे. प्रेझेंटेशन्समुळे तुम्ही पुढे येऊन बोलायला शिकणारे, तुम्ही 4 लोकांच्या समोर उभं राहून बोलायला शिकणारे, आणि प्रेझेंटेशन्स देऊन देऊन तुमच्यातलं हे स्टेज फिअर जाणारे आणि तुमच्यातला पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडन्स डेव्हलप होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचा उपयोग उद्या तुम्हाला मॅनेजर झाल्यावरती भयानक होणार आहे. भयानक. इवन तुम्हाला माहिती का, छोट्या छोट्या ऑर्गनायझेशन्स मध्ये जेव्हा नवीन एम्प्लॉई जॉईन होतो, तेव्हा जेव्हा सगळे एकत्र असतात तेव्हा त्या नवीन एम्प्लॉई बद्दल पण मॅनेजरचं काम असतं त्या टीमच्या, की बाबा तो पुढे येऊन त्या एम्प्लॉई बद्दल सगळ्यांना इंट्रोडक्शन देतो आणि तो सगळ्यांना सांगतो. आता इमॅजिन तुम्हाला जर स्टेज फिअर असेल, तुम्ही MBA स्टुडंट आहात, तुम्हाला स्टेज फिअर आहे, तुम्ही पुढे येऊन बोलायला नाही म्हणता, तर इमॅजिन कसं वाटेल ते. मॅनेजर पुढे जात नाही तो दुसऱ्याला ढकलतोय, तू जा बोल म्हणून. राईट? सो हे नाही ऍक्सेप्टेड असतं. सो यू नीड टू डेव्हलप दिस थिंग. आणि ह्याचे बिल्डिंग ब्लॉक्स टाईप ना तुमचं प्रेझेंटेशन्स करतात. आणि कधी पण कॉलेज, आता जेव्हा कधी तुमचं ऑन कॅम्पस कॉलेज सुरू होईल तेव्हा कॉलेजमधल्या काही ऍक्टिव्हिटीज असतात, जसं काही इव्हेंट्स असतात, कधी काही ह्याचे असतात, ह्याचे कॉम्पिटिशन्स असतात, डिबेटचे म्हणा, किंवा एक्सटेम्पोर असतं, एलोकेशन असतं, किंवा तुम्हाला कधी ते शिवजयंतीची स्पीच असते, तर कधी आणखीन काही स्पीच असते ना. नेव्हर मिस दिस ऑपॉर्च्युनिटीज. लक्षात ठेवा, अशा ऑपॉर्च्युनिटीज मिस करायच्या नाही. कारण ह्या वेळेस जो मागं राहतो ना तो मागच राहतो. कारण कॉलेजचा हा प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला ग्रूम करायला. इथे तुम्ही तुमची सगळी भीती सोडून पुढे येऊन बोलू शकता, आणि चुकलं तर चुकलं, आपल्या स्टुडंट समोरच चुकणार आहे. पण कॉर्पोरेट मध्ये किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये जर आपल्या प्रोफेशनल कलिग समोर चुकलं तर त्याचं हास्य होतं आणि ते सगळीकडे स्प्रेड पण होतं की ह्याला बोलता येत नाही, काही बोलतो. लिटरली होतं माहितीये. आता कधी ऑफिसमध्ये कोणी जर समोर येऊन बोललं आणि दॅट पर्सन इज ट्राइंग टू स्पीक इन इंग्लिश बट ही इज नॉट स्पीकिंग ग्रॅमॅटिकली करेक्ट, किंवा तो तितकं व्यवस्थित इंग्लिश बोलत नाही किंवा ग्रामर चुकीचं यूज करतोय ना, तर कधी कधी मला पण असे माझे कलिग्स असे हात मारतात आणि म्हणतात, राधिका जरा शिकव ना ग्रामर, कसं बोलतायत म्हणे पुढे जाऊन ते, असं मला हे करतात. म्हणजे मागे लगेच लोक बॅक बाईटिंग सुरू करतात. असं नाही की जे बोलतात त्यांचं फार भारी असतं, पण मागे बसून त्यांना चान्स मिळतो त्या समोरच्याला टॉन्ट मारायचा. राईट? सो
हे प्लॅटफॉर्म्स आहे ना, ह्याचा यूज करा. मागे मागे राहू नका. लक्षात ठेवा. इथे प्रत्येकाचं नाव घ्यायला आणि प्रत्येकाला सारखं सारखं ओरडायला मला दिसतच नाही तुम्ही सगळे. मी जेव्हा स्लाइड शेअर करते तेव्हा. क्लासरूम मध्ये असतं तर इंडिव्हिज्युअली मुलं लक्षात राहतात. असं एकदम लक्षात येत नाही, राईट, व्हर्च्युअलला. मग इथे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते की तुम्ही स्वतःहून पुढाकार घेताय डेव्हलपमेंट. सो these are 3 managerial speeches. Informative speech, right? हेच सगळे explain when you want to explain something, you want to help people to understand something, tell them how to do something. Okay. ऑडियन्स तुम्हाला जेव्हा हे बोलायचं असतं इन्फॉर्मेटिव्ह स्पीच, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की ऑडियन्सला काहीच माहित नाही. ऑडियन्सला या बाबतीत झिरो नॉलेज आहे. ओके. सो अँड दे मे टेक टाइम टू अंडरस्टँड. सो डोंट एक्सपेक्ट की तुम्ही सांगितलं की ते कळणार आहे. पॉसिबली दे विल टेक सम टाइम टू अंडरस्टँड. नंतर टाइप्स अँड एक्झाम्पल्स दिले. स्पीचेस अबाउट इव्हेंट, स्पीचेस अबाउट प्रोसेस, स्पीचेस अबाउट कॉन्सेप्ट, हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. तर तुम्ही, मी सगळ्याला एक्झाम्पल पण टाकले आणि एक्सप्लेनेशन पण टाकले. हे सगळं तेच आहे जे मी आता सांगितलं तुम्हाला. जसं इव्हेंट मध्ये काय, ओथ टेकिंग सेरेमनी असेल, एखाद्या प्रेसिडेंटचं तो प्रेसिडेंट ऑफ कंट्री ते इलेक्ट झाले आणि ओथ टेकिंग सेरेमनी, तर त्यावेळेस ते स्पीच देतात, राईट. किंवा प्रोसेस समजवायची, एखादा कम्प्युटरचा IT इंजिनियर आला आणि तो तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर समजवतोय, तर ते स्पीच अबाउट द प्रोसेस आहे. किंवा कॉन्सेप्ट सांगायचे, राईट. सो असे खूप वेगवेगळे टाइप्स दिलेले आहेत त्यांनी. The persuasive speech is when you want to convince the audience. मग एक्झाम्पल काय, टू सेल एन आयडिया, to promote any product, to convince to take the action, making audience to think, act and believe in a way you want. ह्याला persuasion म्हणतात. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे ना तसं विचार करायला आणि वागायला तुम्ही समोरच्याला भाग पाडता, तेव्हा तुमच्यामध्ये ती कन्व्हिन्सिंग पॉवर असते. जसं फॉर एक्झाम्पल तुमची ट्रिप झाली ऑर्गनाईज, तुम्ही तुमच्या सगळ्या बॅचच्या लोकांनी ठरवले की खूप कंटाळा आला यार ऑनलाईन आणि सारखं घरात आपण चला कुठेतरी एक चक्कर मारून येऊ, चल आपण सगळे मिळून एक ट्रिप काढू, वन डे असंच कुठेतरी आउटस्कर्ट्सला जाऊन तिथे टेंट मध्ये वगैरे राहून येऊ वगैरे, असं डिसाईड केलं. आता अंडरस्टूड आहे, फॅमिलीज तर अग्री होणार नाही. आणि मग तुम्ही काय करता, तुमचं फुल पर्स्युएशन पॉवर यूज करता टू कन्व्हिन्स युअर पेरेंट्स की वाय यू नीड टू गो अँड वाय इट इज सो मच नेसेसरी. आणि कसंही करून तुम्ही परमिशन्स घ्यायला त्यांच्या मागं लागलेले असता, राईट. सो दॅट इज व्हॉट यू ऑलरेडी हॅव. नाव यू वॉन्ट टू यूज इट ऑन अ प्रोफेशनल लेवल. सो तुम्हाला ते प्रोफेशनल लेवलला शिकायचे की हाऊ टू यूज पर्स्युएशन पॉवर. मग तुम्ही कसं त्यांना तसं चित्र दाखवता, सगळं तसंच होतं. नंतर देर आर 3 काइंड्स ऑफ सच टाइप ऑफ स्पीचेस. फॅक्च्युअल, पर्स्युएशन स्पीच. फॅक्च्युअल म्हणजे जेव्हा तुम्ही फॅक्ट्स आणि फिगर्स दाखवता लोकांना, तेव्हा त्यांना पटायला सोपं जातं, तेव्हा त्यांना कन्व्हिन्स व्हायला सोपं जातं. फॉर एक्झाम्पल, पॉसिबली तुमच्यातले खूप जणांनी आता MBA ला का ऍडमिशन घ्यायची ह्याच्यासाठी सुद्धा स्ट्रगल केला असेल, पॅरेंट्सला कन्व्हिन्स करायला की वाय यू वॉन्ट टू परस्यू दिस MBA कोर्स, अँड देअर यू हॅव युज्ड युअर पर्स्युएशन पॉवर, राईट. तर तेव्हा तुम्ही कदाचित फॅक्ट्स अँड फिगर्स दाखवले असतील की बघ तू हे MBA केलेल्या लोकांना असे जॉब ऑपॉर्च्युनिटीज जास्त मिळतात आणि नुसतं ग्रॅज्युएट असलेल्याला नाही जास्त मिळत, हे असं होतं. हे फॅक्ट्स जेव्हा दाखवले तेव्हा कुठेतरी पॅरेंट्स कन्व्हिन्स झाले असतील की ठीक आहे, तुला जर असं वाटतंय तर तू कर. So finally you made them to think in a way you want them to think, right? So that is what persuasion is. So हे सगळं तुम्ही चालूपणाने वापरले तुमच्या कधी ना कधी लाईफ मध्ये. आता प्रोफेशनली वापरायचं आपल्याला, बास, फक्त एवढं फरक करायचा. व्हॅल्यू, persuasive speech. व्हॅल्यू म्हणजे when you are trying to convince someone to say whether what is right and what is wrong. म्हणजे ऍज अ मॅनेजर एखादा व्यक्ती काही चुकीचं करत असेल, त्याच्या बिहेवियर मध्ये काही प्रॉब्लेम होत असेल किंवा त्याच्या बोलणं रूड असेल, त्याच्यामुळे लोकांना मिसअंडरस्टँडिंग होत असतील, तर यू नीड टू सेट अँड टेल हिम प्रॉपरली. तुम्ही डायरेक्ट असं रूडली बोलू नाही शकत, राईट. आपण सॉफ्ट स्किल मध्ये नेक्स्ट क्लास पासून तेच शिकणार आहे. पण इथे कसं तुम्हाला व्यवस्थित त्याला सांगायचंय, तर तुम्ही व्हॅल्यू सांभाळून त्याचा एक प्रॉपर वेनी व्हॉट इज राईट व्हॉट इज रॉंग हे सांगताय तुम्ही त्याला. Policy persuasive, when you are trying to pursue someone to accept or reject the policy. जी काही पॉलिसी असेल,
फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा जॉब जॉईन केला आणि त्या जॉब मध्ये दिले की 3 months नोटीस पिरियड असणार आहे तुमचा अँड यू आर नॉट अग्रिंग टू इट. तुम्हाला असं चाललंय की नाही यार 3 months कुठेच नसतो, 2 monthsचा नॉर्मली पिरियड असतो. 3 months इज अ ह्यूज टाइम. वेअर कॅन आय गेट जॉब विथ 3 months ऑफ याचं लिव्ह हे द्यायचं, नोटीस पिरियड द्यायचा जॉब सोडताना वगैरे. सम यू आर डिसअग्रिंग टू इट. आता ऍज अ मॅनेजर, the manager has a role to persuasive you to tell you की why this is very important. का 3 महिन्याची नोटीस त्यांनी दिली, का त्यांना याची गरज पडते. Then you are ready to accept it. Okay, असं आहे का, बट ठीक आहे चल. Right, so this is how special occasions, when person is asked to say something like best friend's wedding, parents anniversary, boss promotion or funeral. कोणाची डेथ झाली तरी तिथे सुद्धा काही लोक स्पीच देतात की ते व्यक्ती जे गेले ते कसे होते, काय होतं, त्याच्याबद्दल बोललं जातं. सो दीज आर ऑल सम डिफरंट ऑकेजन्स वेर यू नीड टू स्पीक. Most of the special occasions are like gatherings, award ceremonies, political events, weddings, meetings. या सगळीकडे तुम्हाला असे शॉर्ट स्पीचेस द्यायला लागतात. Okay, every special occasion requires at least one person to deliver the speech. You need to be prepared for such kind of events. आणि हे आपल्याला बोलता आलं पाहिजे. मग स्पेशल ऑकेजन्स काय? सेरेमोनियल, इन्स्पिरेशनल, गुडविल आणि स्पीच ऑफ कमेन्समेंट. हे जे टाइप्स टाकलेत मी, आय हॅव एक्सप्लेन देम ऑल. ओके, ही मी ना फक्त थिअरी पार्ट वाढवलाय तुमच्यासाठी की जर शॉर्ट नोट्स आले तर अदर दॅन दिस यू शुड हॅव सम कॉन्टेंट टू राईट. कारण इफ इवन आय थिंक ऑफ रायटिंग आन्सर ऑफ फॉर एक्झाम्पल 8 to 10 marks ऑफ दिस टाइप ऑफ शॉर्ट नोट, तर मी जास्त काही लिहू शकणार नाही. म्हणून हा कॉन्टेंट टाकलाय सगळं स्लाइडवर. दॅट विल हेल्प यू टू राईट द आन्सर ऑल्सो. सो बाकी सगळं खूप सिम्पल आहे. हे फारसं आपल्याला लागत नाही ऍज अ मॅनेजर. सेरिमोनियल ह्याच्यात आपण खूप कमी हे करतो, पण इथे त्यांनी कसं स्पेसिफाय केलंय माहिती, स्पीच ऑफ इंट्रोडक्शन. म्हणजे एखादा प्रोग्राम आहे आणि तिथे तुम्ही एखाद्याला इंट्रोड्यूस करायला स्पीच देताय. राईट, फॉर एक्झाम्पल मिस्टर सुमित इज गोइंग टू डिलिव्हर अ स्पीच अबाउट ग्लोबल वॉर्मिंग. मग हे तुम्ही बोलता ना ऍज अ अँकर म्हणा किंवा पुढे येऊन की ओके सो टुडेज आवर गेस्ट विल बी सुमित विल बी गोइंग टू डिलिव्हर अ स्पीच ऑन द ग्लोबल वॉर्मिंग. किंवा स्पीच ऑफ प्रेझेंटेशन, जेव्हा तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल ते जे व्यक्ती आहे त्याला काहीतरी अवॉर्ड मिळालं आणि मग तुम्ही सांगताय की आता ते 2 शब्द बोलणार आहेत. राईट, त्यावेळेस ते जे बोलतात दॅट इज स्पीच ऑफ प्रेझेंटेशन. नंतर स्पीच ऑफ ऍक्सेप्टन्स. Okay, so that is what he is whenever a person is happy, okay, it is delivered by the person who has won a prize or a honor. ते जिंकल्यानंतर ते जे स्पीच देतात, that is what is a speech of acceptance. ह्याच्या आधीचं होतं ते the person is explaining about that person. So तुम्ही just read करा, it is all very simple. Speech of dedication, it is delivered at the inauguration ceremony of some opening a new store or naming a building, right? त्यावेळेस जी दिली जाते, that is called a speech of dedication. Toast मी सांगितलं की जेव्हा तुम्ही कुठल्या अचिव्हमेंट सेलिब्रेशन करत असतात तेव्हा you raise a toast for the person and that is how you are congratulating that person. Roast म्हणजे इट इज अ काइंड ऑफ अ फायनल मोमेंट ऑफ डिनर पार्टी अरेंज होते. म्हणजे जेव्हा सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर उभं राहून आपण म्हणतो ना की थँक्स फॉर ऑर्गनायझिंग दिस सच अ नाईस इव्हेंट वगैरे असं तसं, तर ते रोस्ट असतं. युलॉजिज म्हणजे द स्पीच विच इज गिव्हन इन द ऑनर ऑफ अ पर्सन हु हॅज डाईड. ओके, त्याला युलॉजी म्हणतात. नंतर स्पीच ऑफ फेअरवेल इज डिलिव्हर्ड ऍट द फेअरवेल पार्टी ऑफ अ पर्सन. सो हे असे डिफरंट पॉइंट्स होते त्याच्यामध्ये, ते मी सगळे ऍड केलेत. Inspirational, goodwill, speech of commencement. Okay, so these are all different types of speeches which we have covered. So हे theory साठी दिलेले. बाकी concept wise लक्षात ठेवा की as a manager you will have to deliver 3 main speeches: informative, persuasive and third one is occasion based, special occasion based. Right, आता manager म्हणून information is to pass the information, persuasive is to convince for certain things, आणि third येतं special occasions like raising a toast or for during a ceremony or a celebration or a award function you will have to speak being a manager. So these are some places where you have to be ready with the speeches.
ओके. आणि MBA च्या लोकांकडनं स्मार्टनेस, ते बडबड, ते बोलणं, तो स्टेज फिअर नसणं हे एक्सपेक्टेड असतं. त्याच्यामुळे आपल्याला तुमच्या सगळ्यांमध्ये हळूहळू ते सगळं डेव्हलप करायचंय. लक्षात ठेवा. आणि कॉलेजचाच प्लॅटफॉर्म असतो जिथे तुम्ही हे डेव्हलप करता. तुम्ही बघा, हे सगळे जे ऍक्टिव्ह लोक असतात ना MBA झालेले वगैरे, यू टॉक टू देम अँड यू विल लर्न फ्रॉम देम की दिस वॉज द प्लॅटफॉर्म वेअर दे हॅव डेव्हलप दिस. प्रोफेशनली जाऊन डिरेक्ट ऑफिसेस मध्ये हे डेव्हलप होत नाही. लक्षात ठेवा. तिथे तुमचं कॉम्पिटिशन असते, तुमचं कंपॅरिझन असतं, आणि तिथे तुम्हाला जर काही तुमचा फियास्को झाला किंवा तुम्ही एम्बॅरस झाला तर त्या गोष्टी इम्पॅक्ट करतात तुमच्या कॉन्फिडन्सवर, तुमच्या परफॉर्मन्सवर. म्हणून हा प्लॅटफॉर्म यूज करायचा आपल्यामधले हे सगळे फ्लॉज काढायला. लक्षात ठेवा. सो here we have completed the second chapter, that is speaking. I'll share the slides and the links that are there along with the PowerPoint. PowerPoint चं सगळं झालंय. PowerPoint मध्ये फक्त एकच पॉइंट राहिलाय, that is difference between group presentation and individual presentation. त्याची मी स्लाइड्सच बनवते आणि नेक्स्ट क्लासला ते आधी दाखवते आणि मग आपण सॉफ्ट स्किल्सचा लेसन सुरू करू. ठीक आहे. So this is what I will send you. Now, other than this, if you come across to certain point while reading or something, come back to me. We can discuss on it, or you can just tell me कि ma'am हा point आपला राहिलाय का काय झाले. तर I have tried to cover everything. So from my side, I don't think anything is left. But in case if something is left, just inform me, or you are not understanding something, come back. We'll discuss. Okay. हे कायम ओपन असतं. डोंट टेक माझा कॉम्प्लेक्स घेऊ नका किंवा असं कॉम्प्लेक्स नाही म्हणू शकत मी, पण असं बॅरियर ठेवू नका कम्युनिकेशनला. राईट. तुम्ही फ्री राहू शकता. आय एम क्वाईट फ्रेंडली इन नेचर. सो माझं असं काही नसतं. मला ते हायरकी ते तसल्या गोष्टी आवडत नाही. आय लाईक टू बी गुड फ्रेंड विथ माय स्टुडंट्स अँड आय लव्ह वेन दे रिस्पेक्ट मी because of the good relation or repo we have, right? And not because of the fear की हे माझी टीचर आहे म्हणून मला घाबरायचंय. हे असं मला आवडत नाही. ओके. सो बी ओपन. एव्हरीवन ज्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे त्यांना सुद्धा. म्हणून टिपिकल काही 3-4 मुलंच बोलू नका. सगळ्यांनी बोलायला पार्टिसिपेट करा. ओके. सो Wednesday come with your topics. I want everyone here with their individual presentation topics, and we will start with that last point and then we'll continue with a beautiful lesson that is soft skills. Okay. So thank you everyone for attending class. Everybody take care, stay home, and see you all on Wednesday. Bye. Thank you, ma'am. you, ma'am. Bye. Thank you, ma'am. Thank you, ma'am.